सज्जन श्रोते हो. बऱ्याच वेळा असं होतं, आपल्या सत्संगामध्ये एक भगिनी आहेत, त्या म्हणतात पाटणकर काका बरचसं काहीतरी मनात दाटलेलं असतं, लिहावं असं वाटतं पण लिहिता येत नाही, सांगावं असं वाटतं पण सांगता येत नाही, पण आहे निश्चित म्हणजे ते सांगता येत नाही, प्रकट करता येत नाही. आहे ते सांगितल्याशिवाय प्रकट केल्याशिवाय चैन पडत नाही, आणि ते जोपर्यंत सांगितलं जात नाही, प्रकट केलं जात नाही, तोपर्यंत एका बाजूला अस्वस्थता असते, एका बाजूला ते सांगण्याबद्दल प्रकट करण्याबद्दल हुरहुर असते, चिंता असते. सांगायचंय पण सांगता येत नाही, सांगता येत नाही त्यामुळे चिंता आहे. अशी एकंदर विचित्र अवस्था असते. तेव्हा त्यांना मी म्हटलं, तेच तुम्ही सर्वांनी ऐका, की असं आतमध्ये काहीतरी स्फुरण होतंय, स्फुरण होतंय, स्फुरण होतंय, शिवशिवतय, 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 पण सांगता येत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही. ही अवस्था जाणीवेच्या नेणिवेची आहे. ही अवस्था जाणीवेच्या नेणिवेची आहे. म्हणजे काहीतरी जाणवते, पण काय जाणवते ते नेमकं सांगता येत नाही. नेमकं सांगता येत नाही म्हणून तो माणूस समजतो की मी नेणिवेत आहे, कारण मला सांगता येत नाही. पण मला नेमकं सांगता येत नाही म्हणताना काहीतरी आतल्यात सांगितलं जात असतं, म्हणून काहीतरी आतल्यात चालू आहे, हे जाणीव आहे. आणि जाणीव मांडता येत नाही, त्यामुळे जाणीव मांडता येत नाही ह्या हुरहुरीमध्ये, काळजीमध्ये एक नेणीव आहे. म्हणून एक ध्यानात घ्या, सज्जन हो, प्रत्येकाच्या हृदयांतरी, प्रत्येकाच्या अंतःकरणात सतत काहीतरी चालू असतच. कारण आपल्या आत जे चैतन्य आहे ते चैतन्य त्याच्या गतीने चालू असतं, आणि त्या चैतन्याची गतीच, त्याचे तरंगच, चैतन्य वाहत असताना त्याचे तरंगच आपल्या हृदयामध्ये उमटायचा प्रयत्न करतात. नव्हे ते उमटतात, पण ते आपल्या ज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. म्हणून आपल्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे ते शिवचैतन्य सतत स्फुरण पावत असतं. परंतु त्या सतत स्फुरण पावणाऱ्या चैतन्याला आपण शब्दरूप देऊ शकत नाही. म्हणून सतत स्फुरण पावणारं चैतन्य हेच ते आज शिवशिवत आहे. म्हणून आपल्यात जे सतत शिवशिवत स्फुरण रूपाने काहीतरी चालू असतं, तोच तर शिव आहे. आणि तो शिव प्रकट होऊ पाहत आहे, परंतु तो प्रकट होण्याच्या स्थितीत अजून येत नाही. याचं कारण शिवाचं स्फुरण जिथे जिथे चालू आहे तिथे तिथे शिवशिवणं चालू आहे. नव्हे प्रत्येक माणसाच्या हृदय मनामध्ये काही ना काही चैतन्याचं शिवस्फुरण चालूच असतं, पण तू फार कमी जणांना ते व्यक्त करण्यासाठी शब्द सापडतात, ती लेखणी सापडते. आणि म्हणून शिवस्फुरण ही जाणीव आहे, आणि शिवस्फुरण शब्दात मांडता येत नाही, सांगता येत नाही, जाणवतं पण सांगता येत नाही, असं त्या जाणीवेचं एक नेणीव रूप आहे. आता नीट समजून घ्या, सतत काहीतरी आपल्यातील चैतन्य सांगत असतं, प्रकट व्हायला पाहत असतं. हे सतत शिवशिवणारं जे आहे तेच आपल्यातील शिवतत्वाचं शिवशिवणे आहे, म्हणजे शिवतत्वाचं स्फुरण आहे. पण शिवतत्वाचं स्फुरण प्रकट करण्यासाठी जे काही लागतं, तिथे जी आपली समस्या आहे, म्हणजे शिव स्फुरण होत आहे, आतून काहीतरी जाणवत आहे, थोडंफार गूढ निगूढ वाटत आहे, कळल्यासारखं वाटतंय, पण कळलेलं मांडता येत नाही. आणि पुढे पुढे तर आपल्याला कळलेलं मांडता येत नाही, आणि कळलेलं मांडता येत नाही याची तीव्र जाणीव एवढी होते की कळलेलं सुद्धा कळता कळता जातं, आणि जाणीव नेणिवेमध्ये परत नाहीशी होते. म्हणजे बघा, जमिनीतून झरा येतोय, झरा प्रकट होतोय असं वाटता जर त्या झऱ्याच्या प्रकटण्याला काही अडचण निर्माण झाली
जमिनीतून पाणी वर यायला सुरुवात झाली आणि पाणी पूर्ण वर यायच्या अगोदर असं काहीतरी झालं की ते पाणी वर आलंच नाही. जमिनीच्या खाली काहीतरी स्फुरण झालं पण ते जमिनीच्या वर उमटलं नाही. अशी जमिनीच्या खालची जी झऱ्याची स्थिती आहे ती शिवाची स्थिती आहे. पण ते जमिनीच्या वर झरा म्हणून दृश्य रूपात आलं नाही. तेव्हा जमिनीच्या खाली स्फुरण पावलेला झरा जमिनीच्या वर येत नाही तर जमिनीच्या आतली हालचाल जमिनीतच जिरून जाते. म्हणजे जाणीव नेणिवेमध्ये जिरून जाते. तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात सतत काहीतरी स्फुरत असतं, मनामध्ये बुद्धीमध्ये सतत काहीतरी स्फुरत असतं. पण बऱ्याच जणांची जाणीव ही जमिनीच्या आतलं पाणी वर याचा प्रयत्न करत असताना सुद्धा वर येऊ शकत नाही. अशा तऱ्हेने जमिनीतील पाणी वर यायचा प्रयत्न करतं ही शिवशिव आहे पण ते वर येऊ शकत नाही. तेव्हा आतलं पाणी आतच जातं आणि जाणीव पुन्हा एकदा नेणीव म्हणून लुप्त होते, गुप्त होते. तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मला अनेक जाणीव आहेत, मला काय बरंच सांगायचंय वगैरे वगैरे वगैरे, आणि ते खरंही असतं. पण जाणीव प्रकट होण्या अगोदर लुप्त होणं ही जी अडचण आहे ती जाणीव जाणली जाण्यापूर्वी, जाणीव प्रकट होण्यापूर्वी जर लुप्त झाली तर जाणीव प्रकटनापूर्वी लुप्त होते. म्हणजे एखादं बालक जन्माला येण्या अगोदरच मरावं किंवा बालक जन्माला येतानाच मेलेलं असावं असं काहीतरी तो एक विचित्र प्रकार असतो. म्हणून बालक जन्माला आलं पण ते जन्मून खेळणार त्याच्या आधीच ते गेलं. तसंच आतमध्ये शिवशिव निर्माण झाली, काहीतरी जाणवते स्फुरतय पण वर येऊन ते प्रकट होणार तो पूर्वीच ते गेलं. तर बऱ्याच वेळेला आपल्यातील हे शिवशिवणं, आपल्यातील हे शिवस्फुरण जाणीव रूपाने प्रकट होण्यापूर्वीच नाहीच होतं. ही आहे आपल्यातील शिवाची, ही आहे आपल्यातील शिवाची प्रकट होण्यापूर्वीची नेणिवेत दडपली जाण्याची क्रिया. म्हणजे आपली जाणीव प्रकट होण्यापूर्वी दडपली जाते. तेव्हा आपण ओळखा की आपल्यातील शिवतत्व स्फुरित झालेलं असून सुद्धा ते दृश्य रूपाने वर येण्या अगोदरच पुन्हा एकदा गळप झालं. तर जाणीव प्रकटनापूर्वीच नेणिवेत रूपांतर होणं हे सर्वसाधारणपणे आपल्या बऱ्याच जणांचं नेहमी जाणवणारं कोड आहे की प्रत्येकाला काहीतरी सांगावं असं वाटतं, प्रत्येकाला एक आत्मकथा आहे, प्रत्येकाला एक स्टोरी आहे, प्रत्येकामध्ये एक पझल आहे आणि प्रत्येक जण ते पझल उलगडण्यापूर्वीच ते पझल म्हणून तसंच आलेलं आतल्यात गडप होतं आणि कोड डिकोड होण्यापूर्वीच परत कोड म्हणून उरतं. म्हणजे आपलं जे कोड आहे आपल्याला ते सुटण्या अगोदरच, वर यायच्या अगोदरच, पृष्ठभागावर येण्या अगोदरच कोड काहीतरी गुप्त गूढ खालून वर यायला सुरुवात झाली पण तू पृष्ठभागावर येण्या अगोदरच ते परत जमिनीत गाडलं गेलं. बीचं अंकुरण जमिनीच्या खाली सुरू झालं पण अंकुर पृष्ठभागावर येण्या अगोदरच बी पुन्हा एकदा खाली गाडली गेली. अशा तऱ्हेने आपल्या हृदयाच्या आतमध्ये एक शिवबीज स्फुरण पावत असतं आणि ते शिवबीज स्फुरण पावता पावता पृष्ठभागावर यावं, उघड व्हावं, प्रकट व्हावं अशी जी त्याची तळमळ असते ती तळमळ कधी कधी नव्हे बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांबाबत ती तळमळ ते त्यांचं प्रकट होणं त्यांना अशक्य होतं. तेव्हा ती माणसं आपल्या भगिनीसारखी म्हणतात, जी आपल्या ग्रुपमध्ये आहे एक भगिनी, ती सतत वरच्यावर म्हणते पाटणकर काका मला बरंच काही सांगावं असं वाटतं, भरपूर विचारांची गर्दी झाली, भावनांचा कल्लोळ झालाय, ते सर्व 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 जाणवतंय पण सांगता येत नाही, जाणवतंय पण सांगता येत नाही, हे माझं कोड कसं डी कोड व्हावं. जाणवता पण सांगता येत नाही, हे माझं कोड कसं डी कोड व्हावं.
आहे माझं पझल, ही माझी अडचण कशी दूर होईल. तर जाणीव सुरू आहे, पण जाणीवेचं स्पष्ट प्रकटीकरण होण्या अगोदरच जर ती दडपली गेली तर जी स्थिती होते ती बऱ्याच माणसांची होत असते. आणि ती स्थिती म्हणजे जाणीवेचं पूर्ण उमलण्या अगोदरच ती जाणीव नेणीव म्हणून आतल्या आत दडपली जाणे. म्हणून जाणीवेचं पूर्ण प्रकटन होण्यापूर्वी जर जाणीव नेणीव म्हणून दडपली गेली तर शिवशिवणार शिवरूपात प्रकट होण्या अगोदरच शिवशिवणार शिवरूपात उत्फुल्ल सुमन म्हणून बाहेर पडण्या अगोदरच ते सुमन फुलण्या आधीच गळून पडावं, अशी काहीतरी विचित्र अवस्था आपल्या बऱ्याच जणांची असते. तर जाणीव जाणवून पूर्ण प्रकट होण्या अगोदर ती दडपली जाणं, याचा अर्थ जाणीव इतरांपर्यंत पोचण्या अगोदरच तिचं नेणिवेत रूपांतर होणं, मूल व्यवहारात येऊन रांगण्या अगोदरच त्याचा अकाली मृत्यू होणं, अशी काहीतरी ही समस्या असते. तर आता हे जाणीवेचं सर्वांना जाणण्यापूर्वी, तर असं हे जाणीवेचं रूप जाणण्यापूर्वी नष्ट होणं म्हणजे जाणीव नेणिवेत रूपांतर होणं, असं बऱ्याच जणांचं आपल्या भावविश्वाबाबत, आपल्या अस्फुट म्हणजे अजून बाहेर न पडलेल्या ज्ञानाबाबत बऱ्याच जणांचं आपल्या बाहेर न पडलेल्या ज्ञानाबाबत, भावनांबाबत किंवा विचारांबाबत घडत असतं. तर जाणीवेचं जाणण्यापूर्वी मृत्यू पावणं म्हणजे जाणीवेचं प्रकटनापूर्वीच म्हणजे जाणीवेचं प्रकटनापूर्वीच मृत्यू पावणं. म्हणून जाणीव जाणण्यायोग्य होण्या अगोदरच मृत्यू पावणं, असं हे जाणीवेचं नेणिवेमध्ये खोल खोल दूर ढकललं जाणं, पाठी जाणं, ही आपली जाणीवेचं नेणिवेत होणारी जी अवस्था आहे तीच आपली खऱ्या अर्थाने आपल्या अप्रकटाला प्रकट होण्या अगोदरच्या अवस्थेत ढकलण्याची जी आपली स्थिती आहे. म्हणजे आपण पुरेसे प्रकट होऊ शकत नाही, आपण मोकळेपणी बोलू शकत नाही, आपण मोकळेपणी लिहू शकत नाही, आपण मोकळेपणी सांगू शकत नाही. हीच खरी समस्या आहे आपल्या जाणीवेची, जी प्रकटण्यापूर्वीच मृत्यू पावते. जाणीव जाणण्याआधीच नेणिवेत जाणं म्हणजे बालक जन्माला येण्या अगोदरच त्याचा मृत्यू होणं, अशी ही बरीचशी मोठी समस्या आहे. तर आता बघा, आता हे झालं आपल्या जाणीवेचं प्रकटनापूर्वी नेणिवेत ढकललं जाणं. मात्र काही जणांना आपल्या जाणीवा सुस्पष्ट सांगता येतात. आता बघा, जाणीवेचं नेणिवेत ढकललं कसं जातं हे जे तुम्हाला सांगितलं गेलं हे सुद्धा एक नॅरेशन आहे. माणसं एवढंच म्हणतात, मला काहीतरी सांगायचं पण सांगता येत नाही. जर त्यांना विचारलं सांगायचं तर सांगता येत नाही म्हणजे थोडं स्पष्ट करा, तर ते त्यांना स्पष्ट करता येत नाही. तर त्यांच्या वतीने ते स्पष्टीकरण आता असं केलं गेलं की जाणीवेचा प्रवाह अंतःकरणात खोलवर सुरू झाला, तो वर 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 येतोय, परंतु अंतःकरणातून बाहेर येण्या अगोदरच तो परत उलटा गेला आणि अंतःकरणात दडपला गेला. ह्याला म्हणायचं जाणीवेचं अंतःकरणाबाहेर येण्या अगोदरच अंतःकरणात मरण होणं, म्हणजे जाणीवेचं जाणण्यायोग्य रूपांतर होण्या अगोदरच मरण म्हणजे जाणीव नेणिवेत गडप होणं. आता हे जे नॅरेशन झालं, हे नॅरेशन सुद्धा यांच्या नेमक्या अडचणी काय असतात ते सांगणार अशा अर्थी जाणीवेचं जाणीव पूर्वस्थिती काय असते आणि जाणीवेनंतरची स्थिती काय असते. जाणीव पूर्वस्थिती जर जाणीवेनंतरच्या स्थितीत जन्माला आली नाही तर जाणीव पूर्वस्थिती जन्माला येण्या अगोदरच नेणिवेत जाते, अशी ही यांची समस्या असते. ही समस्या ते मांडू शकत नाही. जी समस्या आता शब्दात मांडली गेली, इथे सुद्धा त्यांची समस्या ओळखून शब्दात मांडणं
ही जी विद्या आहे ही आहे शिवविद्या. म्हणजे शिवविद्या याचा अर्थ लक्षात घ्या. सतत स्फुरण हे शिवस्फुरण आहे. सतत स्फुरण, स्फुरल्यानंतर ते व्यवस्थित मांडणं आणि त्यातून ज्ञान सौरभ म्हणजे ज्ञानाचा सुगंध, जाणीवेचा भाव आणि जाणीव आणि ज्ञान याची अत्युच्च भरारी समाजापुढे प्रकट होणं हे आहे सतत स्फुरण. हे शिवस्फुरण आहे. आणि शिवस्फुरणातून हा जो शिववृक्ष आहे, हा जो पवित्र वृक्ष आहे, हा जो जाणीवेचा वृक्ष आहे, तो फुलाफळाने भरणं, पल्लव शाखाने विस्तारणं, मोहराने सुगंधित होणं आणि हे सर्व संपूर्ण समाजापुढे मांडणं हे आहे त्या शिववृक्षाचं खरं सांगायचं झालं तर सौंदर्य. तर शिववृक्ष ज्या अर्थी आपल्यामध्ये चैतन्य आहे, सुसंवेद्यता आहे, त्या अर्थी शिववृक्ष आपल्यामध्ये बीतून बाहेर पडलेला आहेच आहे. परंतु बी जमिनीत असतं आणि बीतून बाहेर पडलेला अंकुर जमिनी बाहेर येण्या अगोदर जमिनीखाली बीतून बाहेर पडलेला अंकुर परंतु जमिनीवर न आलेला अंकुर असा असतो. तसं शिवस्फुरण म्हणजे आपल्यातील शिवदेव, आपल्यातील चैतन्य अंकुरण्यास सुरुवात झाली, परंतु जमिनीत बी टाकलं, अंकुरण सुरू झालं, परंतु जमिनीच्या वर काही अंकुर येत नाही, रोप म्हणून वर येत नाही. अशीच अवस्था बऱ्याच जणांची असते. प्रत्येकामध्ये शिव आहेच, चैतन्य आहेच, परंतु आपल्यातील शिव अंकुरणे सुरू झाले, परंतु आपला संपूर्ण देह मन भाव या बाहेर येऊन त्याचा वृक्ष होत नाही. तोपर्यंत आपली शिवाची आराधना पूर्ण झाली असं होत नाही. आता शिवाची आराधना नेमकी कधी सुरू होते? गंमत बघा. शिवाची आराधना याचा अर्थ एक आहे, एक शिव त्याच्या आराधनेत आहे आणि दुसरा शिवाची आराधना जीव म्हणून नारायण पाटणकर करत आहे. आता गंमत बघा, प्रत्येकाच्या आत ससंवेद्य शक्ती आहेच आणि प्रत्येकाच्या आत ती ससंवेद्य शक्ती वर येण्यासाठी धडपडत आहे. तर प्रत्येकामधील ससंवेद्यता वर येण्यासाठी धडपडते. ही आहे शिवाची स्वतःची अशी तपश्चर्या. म्हणजे शिव सृष्टीमध्ये येण्यासाठी जे करतो ती शिवाची तपश्चर्या. परंतु शिवाची तपश्चर्या जोपर्यंत जीवाचा आकांत, जीवाची तळमळ नसेल तोपर्यंत अंतरंगात शिवस्फुरण सुरू झाले आणि त्या स्फुरणाबाबत जर जीवाला आस नसेल, काळजी नसेल, तत्परता नसेल आणि खरं सांगायचं म्हणजे त्याच्यासाठी ते शिवस्फुरण शिववृक्षात येणं हेच जीवनाचं ध्येय नसेल तर अशा वेळेला अंतरंगातील शिवबीजाचे स्फुरण सुरू झाले तरी सुद्धा त्याचे अंकुरण जीवबाह्य म्हणजे समाजामध्ये तो जीव आणू शकत नाही. म्हणजे परत एकदा बघा, आपल्यातील शिवतत्व तपश्चर्या करते, त्या तपश्चर्येमध्ये शिवतत्व उन्मनी झालं, ते शिवतत्व उन्मनी झालं आणि शिवतत्व शिवबीज स्वाभाविकच अंकुरायला लागलं. परंतु शिवबीज अंकुरायला लागेपर्यंत शिवाची तपश्चर्या आहे आणि ते जेव्हा आपल्या ह्या कारण सूक्ष्म आणि स्थूल देह या तिन्ही आवरणातून बाहेर येईल तेव्हाच ते शिवतत्व शिववृक्ष म्हणून या समाजामध्ये प्रफुल्लित होणार आहे. तर आपल्यातील शिवबीजाचे अंकुरणे हे आपल्यातील शिवाची त्याने केलेली उन्मनी भावातील तपश्चर्या आहे. मात्र त्याला जे वर यायचंय ते तुम्हा आम्हा सर्वांसाठी यायचंय आणि तुम्हा आम्हा सर्वांना जर आपल्यामध्ये शिवतत्व स्फुरण होत आहे याची जाण नसेल, याची काळजी नसेल, तिकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं नाही आणि आत लक्षपूर्वक न पाहता बाहेरच्या संसारी जगाकडे जर आपण पाहत राहिलो
तर आपल्यातील तपश्चर्या करत असणारा शिव, जो सतत आपणाला शिव शिवणे सूचन काहीतरी इंडिकेशन देत असतो, तो तोपर्यंत बाहेर येऊ शकणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याने टाकलेलं बीज रुजून येण्याची काळजी शेतकऱ्याला नसते. नॉट ओनली दॅट, रुजून आल्यानंतर त्याचं संगोपन करण्याची काळजी असावी लागते. त्याच्या वृद्धीसाठी शेतकऱ्याला सहाय्यभूत व्हावे लागते. आणि एकदा का तो वृक्ष विना मदत फुलायला फळायला लागला, मग मात्र त्या शिववृक्षाचे तेज सर्वत्र नांदायला लागते. म्हणून आज आपण परत लक्षात घ्या, आज आपण काय पाहतोय, अनेकांना जाणवतंय शिवशिवतंय, पण त्यांची जाणीव आणि शिवशिवनं त्यांचं सूचन त्यांना प्रत्यक्ष रूपाने प्रकट करता येत नाही. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेलं शिव तत्व हे स्फुरणशील आहेच. प्रत्येकामधील शिवतत्व आत्मतत्व स्फुरण पावत आहेच. ते उन्मनी भावात वर वर येत आहेच. परंतु ते उन्मनी भावात वर वर येत असताना जे आपल्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे त्याच्या भोवती तीन जी कव्हर्स निर्माण झालेली आहेत, कुठली कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह. तर या कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देहाच्या आत प्रत्येकामध्ये जे शिवतत्व आहे ते स्वतःच तपश्चर्येत बसलेलं आहे. ते स्वतःच उन्मनी भावात वर येऊ पाहत आहे. परंतु ते उन्मनी भावात वर येत असताना त्याची तपश्चर्या, त्याचं ज्ञान, त्याचं रहस्य, यासाठी जर त्या शिवासाठी जर तो जीव म्हणजे नारायण पाटणकर जर त्याच्या आत असलेल्या शिवाच्यासाठी उत्सुक नसेल, तर मात्र ते शिवतत्व आतल्या आत स्फुरण पावतं. आणि कळणे आणि न कळणे याच्या मध्यावर खरं सांगायचं म्हणजे ते शिवतत्व जाणीव रूपाने पूर्ण प्रकटणे अगोदरच नेणीव रूपामध्ये परत दडपलं जातं. हे असं का होतं? स्पष्ट सांगायचं तर शिवाला तुमचे आमचे देह फोडून बाहेर यायची ताकद आहेच. परंतु शिव आपली परीक्षा बघतोय की तो तपश्चर्येला बसलाय, तो ज्ञान द्यायला उत्सुक आहे. आणि जीव म्हणून आपण तिकडे पाहणार का? त्यासाठी आपण उत्सुक असणार का? तर जीव म्हणून आपण खरेखुरे जसे शेतकरी असतो, शेत कष्टपूर्वक कसणारा शेतकरी, बियाण्याची काळजी घेणारा शेतकरी, पेरताना काळजी घेणारा शेतकरी, पेरल्यानंतर नीट उगवून येईपर्यंत 7 दिवस 5 दिवस काय असेल तो कालावधी वाट पाहणारा शेतकरी, अंकुरण झाल्यानंतर त्याला जपणारा शेतकरी, त्याच्या वृद्धीसाठी काळजी घेणारा शेतकरी, आणि ते झाड खऱ्या अर्थाने समृद्ध होऊन सर्वांना सुख समाधान वाटावं यासाठी आतुर असलेला शेतकरी, असा जेव्हा आपला शेतकऱ्याचा स्वभाव असतो, जेव्हा जीवाचा जीवभाव शेतकऱ्याच्या निष्ठेचा असतो, जेव्हा जीवाचा जीवभाव शेतकऱ्याच्या निष्ठेचा असतो, तेव्हाच शिवाचा शिवभाव शेतकऱ्याच्या निष्ठारूपी प्रेमाला प्रतिसाद देतो. आणि अशा या प्रामाणिक शेतकऱ्याला जेव्हा उत्तम पीक मिळतं, तसंच अशा या प्रामाणिक आस्थेवाहिक शिवतत्वाबद्दल आतुर असलेल्या जीवालाच आपल्यातील शिवाचं प्रेमरूपी, आनंदरूपी, सच्चिदानंद रूपी नव्हे त्याही पलीकडील तुर्यारूपी फळ घेता येतं. तेव्हा जनहो, आजच्या निरूपणाचा एवढाच विषय आहे की प्रत्येकाच्या आतमध्ये शिवतत्व आहे, आत्मतत्व आहे, सुसंवेद्यता आहे. ती स्वतःला जाणणारी असल्यामुळे प्रत्येक शिवाला, आत्म्याला त्याचं ज्ञान तर आहेच आहे, परंतु त्याचं जे त्याला ज्ञान आहे ते ज्ञान सर्वंकष आहे. म्हणजे शिवाच्या शिवज्ञानात जीवाचं संपूर्ण ज्ञान सामावलेलं आहे. निर्गुण निराकारात सगुण साकाराचं सर्व रहस्य लपलेलं आहे. अप्रकटात प्रकटाची सर्व कोडी सुटतात, अप्रकटात प्रकटाची सर्व कोडी सुटतात, अव्यक्तात व्यक्ताची सर्व रहस्य असतात. शिवामध्ये जीवाचं सर्व कोड सुटतं.
परंतु व्यक्त जीव प्रकट म्हणजे जीवरूप जर शिवासाठी उत्सुक नसेल, जर व्यक्तासाठी उत्सुक नसेल, जीव शिवासाठी उत्सुक नसेल, सगुण साकार निर्गुण निराकारासाठी उत्सुक नसेल, म्हणजे जीव शिवासाठी उत्सुक नसेल, तर जे किंचित वर आलेलं जीवरूप आहे त्याला आपलं मूळ रूप जे अनंत आणि अखंड निर्गुण निराकारात आहे त्याची जर आस्था असेल तर तेवढी तुमची शिवरूपाची आस्था अधिक, तेवढी तुमची जीव म्हणून झेप उच्च उच्च आणि उच्चतर होणार. म्हणून जीवाला शिवाची उत्कंठा असेपर्यंत शिवस्मरण यशस्वीपणे शिववृक्ष म्हणून रूपांतरित होत नाही. म्हणून सज्जन हो, श्रोते हो, आपणाला आपल्या मूळ रूपासाठी उत्सुकता असेल तर निश्चितच समजा आपला जो मूळ शिवभाव आहे तो नेहमीच जागृत आहे, तो नेहमीच तपश्चर्येत आहे, तो नेहमीच साक्षीत्वात आहे आणि तो नेहमीच अलिप्तपणे सर्वांसाठी प्रकट व्हायला उत्सुक आहे. परंतु ज्यांना आपण सर्वांसाठी म्हणतो ती सर्व माणसं ते सर्व त्या शिवासाठी उत्सुक नाहीत. म्हणून जो जीव शिवासाठी उत्सुक असतो त्या जीवालाच आपल्यातून शिववृक्ष जन्माला आल्याचं कळतं आणि जीवाला आपण शिव आहोत हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या शिववृक्षाचे आणि त्या शिववृक्षाच्या सावलीत बसलेल्या जीवाचे दोघांचे सार्थक होते. म्हणून देव आणि साधक ही दोन्ही तेव्हा धन्य होतात जेव्हा साधकाला देवाची ओढ असते. देवाला तर सर्वांचीच ओढ असते, देव तर स्वतःच सर्वाचा निर्माता असल्यामुळे देवाला कुठलंच वर्जन आहे. देवाला सर्वांची सार्वकालीन सर्वत्र ओढ आहे. परंतु आपण जे सर्व 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 म्हणतो त्या जीवाला मात्र कळत नाही की आपण जीव म्हणून एक आहोत आणि जीव म्हणून जेव्हा आपण एक आहोत तेव्हा शिव म्हणून सुद्धा देव म्हणून सुद्धा आपण एक आहोत हे जीवाला कळत नसल्यामुळे जीव शिवासाठी उत्सुक नसतो. जसा शेतकरी बी टाकण्यापासून त्याचा वृक्ष होईपर्यंत उत्सुक असतो तशी उत्सुकता जीवामध्ये नसते. त्या कारणाने आपल्यात शिवशिवणारं जाणवणारं सांगावं असं वाटणारं लिहावं असं वाटणारं कधीच आपण सांगू शकत नाही, लिहू शकत नाही. कारण फक्त वाटणे या पलीकडे जीव म्हणून शेतकरी म्हणून आपला त्यात पुरेसा सहभाग नसतो. जीवाने जीवाच्या आकांताने आपल्यातील शिवतत्व स्फुरणाकडे पाहिले तर शिवस्फुरणाला सर्व कवचे भेदून त्रिदेह भेदून बाहेर येऊन आपलं पूर्ण स्वरूप प्रकट करण्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु आपणाला आपल्यातीलच त्या शिवतपस्व्याबद्दल प्रेम नाही आणि ज्याला आपल्यातील शिवतपस्व्याबद्दल प्रेम नाही असा जीव अभागी समजावा. कारण अशा जीवाला कधीच आपला आतापता लागत नाही. अशा जीवाला कधीच आपलं संपूर्ण ज्ञान होत नाही. आपलं संपूर्ण ज्ञान होण्यासाठी आपल्या आतमध्ये बसलेल्या शिवतत्वाचे सतत स्मरण पूजन चिंतन जर करत राहिलात तर आतलं शिवतत्व तुमच्यासाठी बाहेर येऊन सर्वांसाठी बाहेर येऊन सृष्टीसाठी बाहेर येऊन सर्व सगुण साकार विश्वासाठी बाहेर येऊन तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थाने कल्पतरूचे दान द्यायला म्हणजे कल्पनातीत सुख आनंद द्यायला आतलं शिवतत्व उत्सुक आहे. परंतु त्या कल्पवृक्षाखाली बसणारा जीवच जर त्या कल्पवृक्षाबद्दल इच्छा नसणारा भाव नसणारा श्रद्धा नसणारा असेल तर शिवस्वरूपी कल्पवृक्ष जमिनीतच राहील. तो आतमध्ये त्याच्या पूर्णावस्थेत आहे. तो जमिनीतून वर कल्पवृक्ष म्हणून जर येईल तर त्यासाठी त्या कल्पवृक्षासाठी त्या चिंतामणीसाठी त्या अमृत तत्वासाठी जीवाला शेतकऱ्याचा खराखुरा निष्ठेचा भाव असावा लागतो. म्हणून जीवाला जर शिवभावाबद्दल उत्सुकता असेल तर आणि तरच तुमच्यातील शिवतत्व तुम्हाला जाणता येईल, सांगता येईल, तुम्हाला मोकळं होता येईल. आणि एकदा का तुम्ही जाणून सांगून मोकळे झालेत की नव्या नव्या पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा कोरे व्हाल
पुन्हा पुन्हा कोरे व्हाल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला शिवदर्शन होईल. आणि खऱ्या अर्थाने जीव सतत शिवदर्शन घेतो, परत रिकामा होतो, परत शिवदर्शन घेतो, परत रिकामा होतो, परत शिवदर्शन घेतो. असं हे जीवाचं कोरं होणं आणि शिवाचं ज्ञान होणं. ज्ञान लोकांना देऊन कोरं होणं, परत शिवाचं पुढचं ज्ञान होणं. असा हा अखंड ज्ञान यज्ञ तेव्हाच चालू राहतो जेव्हा जीव आपल्यात शिवशिवणाऱ्या प्रकट होऊ पाहणाऱ्या शिवयोग्याला सन्मान देतो आणि त्याच्या प्रकटीकरणासाठी आपला जीव गेला तरी चालेल, पण माझ्यातला शिव बाहेर आलाच पाहिजे अशा हट्टाने पेटून उठतो. तेव्हा जीवाची तपश्चर्या आणि शिवाची तपश्चर्या मिळून जीव आणि शिव मिळून एक अखंड शिवसृष्टी निर्माण होते. आणि तीच शिवसृष्टी म्हणजे आनंदाचे रोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अशी ती शिवसृष्टी असते. असे ते नंदनवन असते. हेच ते आनंद कल्लोळ भुवन असते. याची जाण ठेवा आणि सज्जन हो. प्रत्येकाच्या आत शिवतत्व स्फुरित झालेलं आहे. ते शिवशिवत आहे. ते तुम्हाला सुचवित आहे. ते तुम्हाला असं सुचवित आहे की त्याने पूर्णपणे बाहेर येण्यासाठी त्याच्यावर तुमची पूर्ण निष्ठा असली पाहिजे. शिव सोडून जीवाने इतरत्र कुठेही जाऊ नये, पळू नये, धावू नये. हा संदेशच आपणाला आपल्यातील शिवतत्वाचा लाभ देऊ शकतो. आणि शिवतत्वाचा लाभ जीवाला होणं म्हणजे संपूर्ण जीवसृष्टी शिवसृष्टी म्हणून आनंद कल्लोळाने भरून जाणं आहे. याचं ज्ञान या निरूपणातून आपण घ्यावं आणि आपल्याला सुस्त न सुस्त म्हणजे काय हे समजून घ्यावं. आणि त्यासाठी हे जे सांगितलेलं आहे ते करून पाहावं. निश्चित अनुभव येईल. धन्यवाद. अस्तु.